हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसं आहेत सगळे, बरे आहात ना? नेक्स्ट ब्लॉग जो आहे तो मी चालू केला आहे आणि आत्ता मी सकाळपासून आत्ता आली आहे घरी. दुकानात बसली होती मी. बाकी दिव्या, प्रतीक्षा आणि हर्ष जे आहेत ते त्यांच्या कामासाठी बाहेर गेले आहेत. तर ॲज फॉर चेंज माझी मम्मी माझी कामं करते आहे. कपडे आणि भांडे जे आहेत ते माझी मम्मी करते. तर पटकन आधी आरती करून घेऊयात आणि आरती करायच्या आधी पूजा करायची आहे मला. तर पटकन मी आधी पूजा करून घेते आणि मग आरती करते. आणि आरती करून आपण कोणता मोदक आहे ते पण तयार करूयात. तर चला, तर मग दिवसभर बघूयात काय करायचं. आणि आज थोडंसं फराळ आम्ही करून घेणार आहे, मी आणि मम्मीचं. सध्याला घरात मम्मी काम करते, मग थोडासा जो काही फराळ थोडा होईल तो फराळ पण करायचा आहे. तर चला, तर झाली आहे माझी सगळी कामं करून झाली आहेत आणि आरती पण करून झाली. तर आजचे आपण मोदक तयार करायला चालू करूयात पटकन. तर आज मी बनवणार आहे बेसनचे मोदक. तर बेसनचे मोदक बनवूयात आणि पटकन होतील असं मला वाटत तर आहे, पण पटकन होतात की नाही माहिती नाही आहे. तर मी आता पहिल्यांदा याच्यामध्ये तूप घालून घेतले, आता याच्यात बेसन घालायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये जे आहे ते बेसन घातले आहे. आणि हे बघा इकडं काय झालं माझ्यासोबत, सगळं बेसन घालताना सांडलंच. सो आता मी ह्याच्यात बेसन घातले आहे. आता हे मम्मी मला म्हणली तर आहे की ते हे आपोआप थोडंसं पातळ होतं म्हणून. तर हे असं झालं आहे, पातळ झालं आहे. तर त्याच्यात मी साखर जी आहे ती घातली आहे आणि आता ही वितळायला टाईम लागेल थोडा. आणि तर मम्मी तिच्या फराळात मी दूध घालते आणि मम्मीने माझी जागा घेतली आहे. गॅसवरून त्या गॅसवरून या गॅसवर आणायला लावली मला. तर आता हे माझं जे आहे काय आहे हे सारण या बेसनचे मोदकचा काय ग. तर आता हे जे बेसन आहे ते असं घट्ट झालं आहे. त्याच्यात दूध आणि मी साखर घालून मिक्स केल्यानंतर आणि असं झालं. आणि आता माझी मम्मी याला म्हणाली की पुरण आहे म्हणे हे. तर हे पुरण आहे म्हण. कधी जर इन्स्टंट पटकन काय पुरण पाहिजे असेल तर असं करायचं नाही. तर दिसत पण बेसनचे हां, असं मला तर वाटायला बेसनचा हलवा दिसत आहे. तर आता घट्ट व्हायला आहे, बंद करूयात याला. खरं पण दिसायला तर पुरणासारखंच आणि बरोबर हरभऱ्याची डाळच असते ना बेसनला पण. आणि इकडं हिचं भाजायचं काम चालू आहे. तर त्याला मी काढते आणि मग हे मोदक बनवूयात. तर आता ह्याच्यात मी काढलं हे प्लेटमध्ये, थंड होऊ दे थोडं, मग बांधते ह्याला मोदक लाडू नाही. तर आता मी इथं मोदक करायला बसली आहे, ते थंड झालं आहे थोडंसं. इथं मी मोदक चालू केलेत बनवायला आणि इथं हे 2 माझे झाले आहेत. पण यांना ना ते वरची जी नक्षी असते ना ते नाही आहे, त्यामुळे म्हणजे कळ्या नाही आहेत. तर कळ्या मी पाडेन, बघू कशाने तरी मी पाडेनच कळ्या. तर सगळी मी मोदक आधी करून घेते आणि मग कळ्या पाडूया. तर इथं जे आहेत ते माझे मोदक तयार आहेत, पण यांना कळ्या नाही आहेत. आणि आता मी यांना कळ्या पाडायचं कसं मला माहीत नाही आहे, त्यामुळे पण ठीक आहे. मोदक तर मोदकच आहे, प्रसाद तर प्रसादच आहे. तर आता आपण हे दाखवते मी. 11च्या वरच झालेत आणि दिव्या पण इथं आली आहे. ते दिव्याला पण सगळ्यांनाच खायला पण देऊयात. चला, तर आजचे आपले मोदक जे आहेत ते तयार आहेत. तर माझं निवेद जो आहे ते म्हणजे अजून दाखवायचं आहे. तर मी ठेवली आहे इथं, हे इथं मी मोदक ठेवले आहेत आणि इथं पाणी. तर असं गणपती बाप्पाला आजचा पण निवेद दाखवत जाईल. तर आता माझ्या मम्मीने इथं रव्याचं लाडू आहे, त्याचं काय रव्याच्या लाडूसाठी हा रवा भाजून घे. करंजीसाठी बाकूर तयार करायली आणि मी इथं करंजीचं पीठ मळायली.
तर आता हे मी पीठ मळून घेते. त्याला तेल टाकली आहे, जरा गरम आहे का अजून? नाही गरम नाही. त्याला मी मळूनच घेते. आणि दिव्या आहे ती बाहेर गेली दळून आणायला. किती वेळ गेली तिलाच माहीत आता. काळ्या एवढा काळा झालायस की दिसे ना विस्पर याच्यात. छत्री गोल फिरव, छत्री बस कर. हा तर काल रात्री मी फराळ करत होतो आणि फराळ करत करत खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी काही शूट घेतले नव्हते. तर काल रात्री आम्ही थोडासा फराळ केला आहे, म्हणजे थोडेसे लाडू ते. आणि आज पण भरपूर कामं होणार आहेत. तर आजचा दिवस झाला आहे चालू. आज सकाळीच मी 6ला उठली आहे. आज खूप लवकर उठली मी, कारण की आज आमच्या घरी पाणी आलं होतं, तर त्यासाठी सकाळी उठली आहे. आणि आज मी आधीच जेवून घेतलं आहे. लवकर उठलं की लवकरच भूक लागते, त्यामुळे मी आधी जेवून घेतलं आहे. बाकी सगळ्यांनी पण जेवले आहेत. आणि आज आहे आपला मोदक करायचा 4था दिवस. तर आजचे 4थे मोदक काय करायचे, पटकन करायचं आहे, कारण की फराळ करायचा आहे, त्यामुळे दिवस त्याच्यात जात आहे. आणि त्यामुळे पटकन होतील असे मोदक मला करायचे आहेत आज. त्यामुळे आज मी रवा आणि खोबरा याचे नारळ करणार आहे. मोदक रवा आणि नारळ खोबरं म्हणते, त्यामुळे मी आता आज रवा आणि नारळ याचे मोदक करणार आहे, जे की पटकन होतील. आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला दिवसभर आम्हाला फराळच करायचं आहे, त्यामुळे पटकन करूयात आणि बाप्पांना निवेद दाखवूयात. तर हे माझं जे मोदकाचं सारण आहे ते तयार झालं आहे. सारण म्हणजे काय नाही, ह्याचंच मोदक करायचे आहेत आपल्याला. तर मी हे पटकन करून घेतले आहे. आता थोडंसं थंड होऊ देत, मग त्याच्यानंतर यांना मोदक बनवते. हां, तर माझे मोदक जे त्याचे दाखवून झाले आहेत. आजचा एक दिवस पण गेला. हांजी, तर तयार झाली आहे मी कामं करण्यासाठी. हे जे टांगले आहेत वेडी घातली, त्यानंतर तयार आता मी थोडीशी तयारी जी ती करून घेतली. ती म्हणजे हे बेसन जे आहे ते कालवून घेतले आहे, बेसनचे लाडू बुंदीचे लाडू बनवण्यासाठी. आणि इथं बेसन जे आहे ते मळून घेतलं आहे, ते म्हणजे शेव बनवण्यासाठी. आता दोन्हीला थोडा अर्धा तास भिजवायचं आहे, त्यामुळे याला भिजवू द्या. आणि इथं पाक बनवण्यासाठी पाणी पण गरम करून ठेवलं. पाक जे आहे ते मम्मी बनवते, त्याच्यात मी काय नाही करणार. तर याला अर्धा तास ठेवूयात भिजायला, त्यानंतर मग पुढचं करूयात. बाकी इथं पाठीमागं दिव्या काहीतरी करायला मला माहिती आहे. आणि इथं हारशा आहे ते लाडू उडकायला आहे, डब्बे लाडू शोध की मग. पनीरचे तुकडे काय पनीरचे तुकडे नालायक, माझ्या शंकरपाळ्यांना पनीरचे तुकडे वडायला आहे. तरी काल रात्री मी शंकरपाळ्या केले होते, तर थोडेच केलेत, कारण आमच्या घरात ह्यांना फक्त मीच खाते, बाकी कोणच खात नाही, त्यामुळे थोडेच केलेत. तरी हे पनीरचे तुकडे. हां, आणि मग हे काल रात्री माझ्या मम्मीने बेसनची पण लाडू केली आहे, जे सगळ्यालाच आवडतात. दिव्याला सोडून सगळ्यालाच आवडतात. तुकडे खाल्ले का तू? हो खाल्ले, रोज सकाळी पनीरचे तुकडे खाते. मम्मीने काल बेसनचा लाडू, रव्याचा लाडू, करंजा केली होती. त्याच्यानंतर मी फक्त शंकरपाळ्या केल्या आहेत, जे की पनीरचे तुकडे बनायला आहे. पनीर फ्राय आहे ते. सो आता हे पीठ भिजलंय आणि आता माझं लाडू बनवायचं काम चालू झालंय. आणि लाडू नाही, बुंद्या पाडायचं. लाडू मला फक्त बुंद्या पडायला येतात, बांधायला येत नाही. बुंदीचे तर येतच नाही बाबा, बांधायला मला येतं बुंदीचे लाडू. काय तुला येतं बघाय मम्मीला विचारायचं, मला बुंदीचे येतात. बरं झालं की तूच कर आता बांधता. शाबाश पट्टी बुंद्या. चकली काय बुंद्या पाडायचं घेतले होते. त्यानंतर मी माझं शेव पण करून घेतले आहे. शेव कुठे आहे?
डब्यात भरला शेव, त्यामुळे डब्याला नाही जाऊ शकत. आणि आता माझं चालू आहे ते म्हणजे चकली. दाखव रे चकली दाखव. सो आता हे चकली करायची आहे मला. एवढा एक गोळा राहिलाय, एवढा संपला की खतम. हळू जरा, शूट जे आहे ते हर्ष करायला. हळू जरा. हर्ष आणि मी आम्ही दोघंच आहोत आता सध्याला घरात. बाकी सगळे बाहेर गेले आहेत. सो चला, तयार आहे मी चकल्या करायला. आले ना, दिसली का? दिसली की एवढी गोल गोल गोल. चकलेवाली आई आई. आपला जे गॅस आहे आता, तेल बघा, तेल आता खूप लाल झालंय कारण की भरपूर तळलंय त्याच्यात, भरपूर काय काय तळलंय त्याच्यामुळे लाल झालंय. आणि स्टार्टिंगला मी चकल्या टाकले होते तेव्हा मम्मी घरातच होती आणि दिव्या पण घरात, मी मम्मी होती तेव्हा मी भरपूर चकल्या टाकलेले आणि तेलच टाकलेलं होतं. सो त्याच्यामुळे ते सगळ्या मऊ पडल्या होत्या, पण थँक गॉड की सगळ्या कडक कडक झाल्यात आता. मला वाटलं पहिलाच बिघडला. हा, 5-5च टाकते कारण की भरपूर टाकले की मग ते तळेच ना गेलं. जरा बघू.